अरे बापरे, रक्त वगैरे पडलं आहे ते. कोणाला लागलं? होकर आला. यो होकर आला. नमस्कार मित्रांनो, मी आहे मोटो ब्लॉगर तेज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मंडळी, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा पहिल्यांदा. सो तुम्हाला माहीत असेल की आवर बिगेस्ट राईडचा सीझन चालू आहे आणि त्याचाच 3rd एपिसोड आलेला आहे. तो असणार आहे अक्कलकोट ते सोलापूर. सो आम्ही अक्कलकोट ते सोलापूरचा प्रवास केला होता आणि त्यामध्ये आम्ही 2 ठिकाणं एक्सप्लोअर केली होती. तर ते आम्ही या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर ब्लॉग स्टार्ट करायच्या अगोदर मी 2 मित्रांना धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांना मी लास्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद नाही देऊ शकलो. ते आहेत किरण अडसुळे आणि निखिल. या दोघांनी आम्हाला खूप मदत केली होती. लाईक किरणनी आम्हाला नी गार्ड वगैरे दिले होते जर्नीसाठी आणि निखिलने पंक्चर किट दिलं होतं एंड टायमाला. त्यामुळे आम्ही थोडा स्ट्रेस फ्री होतो की जर्नीमध्ये काय झालं, इश्यू झाला तर आपल्याकडे पंक्चर किट वगैरे पण आहे. सो बॅकअप आहे. सो थँक्स टू देम की आम्ही त्यांच्यामुळे स्ट्रेस फ्री जर्नी करू शकलो. आता जास्त टाईम न घेता स्टार्ट करूया आपल्या ब्लॉगला. तारा हॉटेलमधून अक्कलकोटवरून सोलापूरला चालल्या जा. सोलापूरवरून आम्ही सोलापूरला एका हॉटेलमध्ये स्टे करू, हॉटेल नीला, आणि मग तिथून मग तुळजाभवानीला जाऊ. सो आता आम्ही इथून निघतो आहे. सो प्रतीक्षा एक व्हिडिओ काढते निघतानाचा. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो सोलापूरला. बराच वेळ झाला आहे आम्हाला निघायला, पण दॅट्स फाईन, कारण की इथून जास्त लांब नाही आहे. अराउंड 29 किलोमीटर 30 किलोमीटर दाखवत आहे. सो आम्ही एक अर्धा पाऊण तासामध्ये पोहोचू, म्हणजे 12:45 पर्यंत पोहोचू, 12:30 पावणे 1 पर्यंत. मग तिथं थोडं फ्रेशन अप होऊ आणि कपडे चेंज करून आम्ही तुळजाभवानीला जाऊ. तुळजाभवानी तिथून अराउंड 41 किलोमीटर आहे. सो तिथे आम्ही बाईकने जाणार आहे आणि मग तिथून मग तुळजाभवानीचं दर्शन करून मग आम्ही रिटर्न सोलापूरमध्येच फिरणार आहे. पण आता इथे काहीतरी ॲक्सिडेंट झालं आहे, त्यामुळे थांबले गाड्या. होपफुली कोणाला लागलं नसावं. अरे बापरे, रक्त वगैरे पडलं आहे ते. कोणाला लागलं? खूप बेकार ॲक्सिडेंट झाला आहे, पाठून ठोकले गाडी. होपफुली सगळे ठीक असावेत. थोडा लागलं, रक्त पडलेलं होतं. काही लोक थांबले मदतीला, त्यामुळे आम्ही थांबलो नाही तिकडे. म्हणून थोडं केअरफुली चालवायचं गाडी. भले लेट होऊन दे, पण सावकाश जा, जास्त काही करू नका. आपण एन्जॉयमेंटला येतो आहे तर ते खबरदारी घ्या आणि त्याप्रमाणे गाडी चालवा. आता हे असं ॲक्सिडेंट बघून स्वतःची आपली स्पीड पण कमी होऊन जाते. तेच आहे की यार, म्हणजे तो विचार येतो डोक्यामध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये की यार आता हे असं झालं तर आपण पण आता नीट चालवली पाहिजे गाडी. हॉटेल नीला नाही बडे ऑरेंज आहे. अच्छा, त्यामुळे हे आमचं 2nd डेचं डेस्टिनेशन असणार आहे. सो ही आपली पॅन्थर फुल लोडेड होती. सो आता आपण इथे जाऊन चेक करू. आपलं बुकिंग तर झालं आहे इथे. तसं जस्ट पेमेंट करायचं आहे. ऑनलाईन बुक करायच्या अगोदर एकदा तुम्ही ऑफलाईन फोन करून बघत जावं, बिकॉज थोडा रेट्स कमी असतात. आता मला हे 1200ला पडलं आहे, ऑनलाईन 1500 दाखवत होतं. सो जा का तिकडे.
तर मंडळी आम्ही आता तयार झालो आहे. आता आम्ही पहिला सिद्धेश्वर टेम्पलमध्ये जाणार आहे. सिद्धेश्वर टेम्पल जवळ आहे इथून 2.5 किलोमीटर अराउंड आहे. मग तिकडे जाऊन दर्शन घेणार आहे आणि मग थोडं जेवण करून मग आम्ही तुळजाभवानी जाणार आहे. बिकॉज आज 25 तारीख आहे आणि खूप गर्दी असणार आहे, म्हणून आम्ही थोडं ऑड टायमाला जाणार आहे, दुपारच्या संध्याकाळच्या टायमाला, जेणेकरून थोडी गर्दी कमी असेल. सो आता आपण निघूया. उतरशी इथून मित्रांनो आलो आहे मी इथे सिद्धेश्वर टेम्पलच्या इथे आणि किती मस्त आहे, सुंदर आहे एकदम मंदिर. तलाव तर बघा तुम्ही, एकदम श्री सिद्धेश्वर तलाव, सोलापूरची शान. करू नका निर्मल्य टाकून घाण. वाह वाह. श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर. आता आपण जाणून घेऊया या मंदिराची माहिती. सिद्धरामेश्वर मंदिर हे भगवान सिद्धरामेश्वरांसाठी पवित्र आहे, ज्यांना भगवान शिव आणि भगवान विष्णूंचा महान भक्त मानले जाते. श्री सिद्धरामेश्वरांनी समाधी घेतली ही तीच जागा. मुख्य मंदिराच्या परिसरात एक गर्भगृह आहे, ज्यामध्ये सिद्धरामेश्वरांची मूर्ती आहे. मुख्य प्रांगणात 68 शिवलिंगे आहेत, जी गुरु सिद्धरामेश्वरांनी स्थापित केली होती. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही इथे आलो आहे सिद्धरामेश्वर मंदिराकडे. तर ॲक्च्युअली ह्याचं नाव सिद्धरामेश्वर आहे, गुगलवरती सिद्धेश्वर मंदिर असं दाखवलं आहे. सो आजचा दिवस स्पेशल आहे, कारण की आज आम्हाला भेटून 5 वर्ष आले. आज 25 डिसेंबर आहे, तर आम्ही या दिवशी 5 वर्षापूर्वी भेटलो होतो. सो आत्तापर्यंतचा हा प्रवास खूप मस्त आला आहे. प्रतीक्षा असते, लुक देते, बट खरंच छान झाला प्रवास. 1 वर्ष फ्रेंडशिप आणि 4 वर्ष रिलेशनशिप, तर खूपच चांगला प्रवास झाला आणि आम्ही खूप एन्जॉय करतो आहे आजचा दिवस. अच्छा. सो आता आपण नेक्स्ट जागा एक्सप्लोअर करायची, त्याच्या अगोदर आपण काही मंदिराचे शॉर्ट्स बघू. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे तुळजापूरच्या आईकडे. तुळजापूरची भवानी आहे, तुळजापूर टेम्पलच्या इथे. तर 48 किलोमीटर दाखवते आमच्या हॉटेलपासून. ॲक्च्युली आम्ही हॉटेलवर गेलो परत सिद्धेश्वर टेम्पलवरून, बिकॉज थोडं फ्रेशन अप करायचं होतं आणि मला कुर्त्यावर तेवढं कम्फर्टेबल वाटत नव्हतं, म्हणून मग मी जीन्स घेतली. आणि आता आम्ही ट्रॅडिशनल वेअरमध्ये चाललो आहे. जवळजवळ 42 किलोमीटर आहे. सो विचार केला तर ट्रॅडिशनल वेअरमध्ये आज राईड करूया. जास्त मोठी राईड नाही आहे, म्हणून आम्ही बोललं तर जाऊया आज थोडं ट्रॅडिशनलमध्ये करूया शूट. सो आम्ही ट्रॅडिशनलमध्ये शूट करणार आहे. आता इथून हा वरचा हायवे नाही घ्यायचा आपल्याला, इथून लेफ्ट मारायचा आहे तुळजापूरसाठी. जे तुम्हाला दिसेल बोर्डवर सुद्धा की तुळजापूर लेफ्ट दाखवत आहे. हैदराबाद समोर आणि सोलापूरला जायचं असेल तर राईट मारायचं इथून. सो आता आम्ही लेफ्ट मारतोय इथून. तुळजापूर 29 किलोमीटर दाखवत आहे.
धुळे 450. हा रोड बघा ने खूप चांगला रोड आहे. असाच रोड असेल तर आरामात पोहोचू आपण. सो आणि इथे इंजिनिअरिंग कॉलेज आहे कोणतरी, ऑकिड काहीतरी आहे इंजिनिअरिंग कॉलेज. आणि आजी चालल्या आहेत आरामात, न बघता क्रॉस करतायत. कॉन्फिडन्स असा पाहिजे आयुष्यामध्ये, फुल सगळं आहे. आणि इकडे जे असे पिवळे फुलं असतात ना ते चांगलं वाटतं. सोलापूरमध्ये पण बघितलेलं आपण, सोलापूर हायवेला बऱ्याच ठिकाणी होतं. तर कोणाला या फुलांची नावं माहीत असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणती फुलं आहे ती, मला माहीत नाही आहे. तर मित्रांनो आता 4 किलोमीटर उरलं आहे फक्त तुळजापूर, आणि इथून आता लेफ्ट दाखवते आपल्याला. तर आय गेस आपल्याला लेफ्ट घ्यावं लागेल सर्व्हिस रोडवरून. तुळजापूर के लिए बाहर, एक्झिट तुळजापूर. पुढून पण होतं आय गेस, पुढून पण होतं आय गेस. बट गुगल मॅप्सवर आपल्याला थोडा भरोसा कमी आहे, त्यामुळे मी ऑलरेडीच लेफ्ट घेतला. माहीत नाही इथून आता, इथून लेफ्ट होतं आपल्याला जायला, पण ठीक आहे. बार्शी, मला वाटलं वाशी. वाशी कुठून आलं? पार्किंगची जागा. मंदिर राईटला आहे. ते आहे काय? तुळजाभवानी वरती लिहिलंय ना. वरून ते मंदिर दिसत होतं. आता इथे हा शहराकडे आला का वाटतं रस्ता. मला वाटलं तर घाटाघाटातून डायरेक्ट मंदिरात घुसतो आपण. पण 1 किलोमीटरच आहे. 4 मिनिट्स दाखवत आहे. इथून लेफ्ट घ्यायचं आहे. गाडी अलाउड आहे की नाही माहीत नाही. चल ना आलं. छोटा छोटा रस्ता आहे. कुठे लागेल? तुझी आहे? नाही 350. मोठी कुठे जाऊन आला हे निघत नाही ना. हे निघतं ते, मी आता घेऊन चाललोय. हां तीच माझा. ते पाठीमागे बसेल गाडी. हे बॅग आहे ती. मंडळी आम्ही इथे आलो आहे तुळजाभवानीच्या इथे, आणि प्रतीक्षाने ओटी घेतली इथे. हे ओटीचं दुकान आहे. नाव काय? स्वराज ना? स्वराज. तर स्वराजने आपल्याला हेल्प केली आहे पार्किंगसाठी सुद्धा. तर तुम्ही जर इकडे याल तर हे पहिलं दुकान आहे. तर इकडे तुम्ही सर्व प्रकारच्या ओटी वगैरे घेऊ शकता. तर हे त्याचं कार्ड आहे, श्रीनिवास
पूजा भंडार. तर हे पहिलंच दुकान आहे, तर तुम्ही इकडे आवर्जून या. तर तुमची गाडी वगैरे असेल, टू व्हीलर असेल, तर तो पार्किंगची व्यवस्था पण करून देईल. ठीक आहे. बॅग वगैरे फ्रीमध्ये ठेवायला वगैरे आहे बॅग वगैरे पण ठेवायला, आणि आम्ही ते हेल्मेट पण इथेच ठेवतो. हेल्मेट ठेवू ना इथे. आपल्याकडे लॉकर वगैरे फ्री आहे भक्तांसाठी. फक्त पूजेचं सामान घ्या, चप्पल बॅग वगैरे फ्रीमध्ये ठेवा. अच्छा, काय पैसे वगैरे नाही घेणार तुमच्याकडून, फक्त ओटीचं सामान घ्यावं लागेल. बरोबर. चालेल चालेल चालेल. ते हेल्मेट ठेवून दे. श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 मोठी प्रवेशद्वारे आहेत. एक प्रवेशद्वाराचं नाव आहे राजे शहाजी महाद्वार, जे आपल्याला दिसत आहे. आत गेल्यावरती गर्दी एवढी नव्हती, कारण की आम्ही संध्याकाळचा टाईम निवडला होता. आणि पुढे गेल्यानंतर आम्हाला एका लाईनमध्ये उभं राहावं लागलं. ती लाईन होती हातपाय धुण्यासाठी. तर ही लाईन पुढे जाऊन एका गुफेमध्ये जाते, आणि ह्या गुफेमध्ये हातपाय धुण्याची व्यवस्था केली होती. बाहेर पडल्यानंतर आपल्याला इथे उजव्या सोंडेचा गणपती बघायला मिळतो. त्यानंतर येतं दुसरं प्रवेशद्वार, जे होतं राजमाता जिजाऊ प्रवेशद्वार. आणि त्यातून आपण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला समोरच मंदिर दिसतं. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला, असा दावा केला होता. आतमध्ये मुखदर्शन आणि धर्मदर्शन अशा 2 वेगवेगळ्या लाईन होत्या. आणि हा आहे आतलाच एक शूट. आतमध्ये जास्त शूटिंग करायला अलाउड नव्हतं, त्यामुळे आम्ही जास्त शूट नाही करू शकलो. आणि हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर. मित्रांनो, इथे एक दगड होता, त्यावरती आपण हात ठेवून आपली इच्छा व्यक्त करायची. आणि जी इच्छा असेल त्याच्यानुसार हा दगड उजव्या साईडला जर वळाला तर होकार, नाहीतर नकार असा दावा केला जातो. होकार आला. यो होकार आला. मंडळी, आमचं दर्शन झालेलं आहे. अवघ्या अर्धा तासात आमचं दर्शन झालं आहे. आम्ही हा टाईम निवडलेला 5:30 6 किती वाजले आता? 6 वाजले असतील आय गेस. 6:15 झाले. तर आम्ही आय थिंक 5:30ला इथं आलेलो, आणि अर्ध्या तासात आरामात आमचं दर्शन झालेलं. बिकॉज आम्ही तो टाईम निवडलेला, तो आम्हाला एकदम परफेक्ट झाला. थँक्स टू प्रतीक्षाचं डोकं लावलं, प्रतीक्षाने मजबूत डोकं लावलं. सो आमचं आता झालं आहे इथे दर्शन. आता थोडं फिरणार आहे इकडे, आणि मग तिथून आम्ही मग घरी निघणार आहे आमच्या हॉटेलवरती, आणि मग सकाळी आम्ही निघणार आहे हंपीसाठी. सो आता मी बंद करतो व्हिडिओ शूटिंग, आणि आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.